छगन भुजबळांची समजूत काढण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यश आल्याचं चित्र आहे। दोनही नेत्यांची आज सागर बंगल्यावर जवळपास अर्धा तास चर्चा झाली आहे। ओबीसींचं नुकसान होणार नाही असं फडणवीसांनी आश्वासन दिल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय। 8 ते 10 दिवसात फडणवीस पुन्हा आपल्याला भेटतील, आपल्याशी चर्चा करतील असंही भुजबळ म्हणतात। 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू। आणि माझी आपल्याला विनंती आहे, असं सुद्धा सांगा सगळ्यांना, ओबीसी नेत्यांना, मी जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहे। हा सुद्धा निरोप जो आहे ओबीसी आणि त्यांच्या ओबीसींना सपोर्ट करणारे सर्व जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना सांगा की आपण थोडं शांततेने घेऊया आणि एक 10-12 दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल, काही मार्ग काढता येईल त्याबद्दल सखोल चर्चा आपण करू। महायुतीच्या विजयामध्ये त्यांचा देखील एक महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे आणि स्वतः अजितदादा देखील त्या ठिकाणी त्यांची चिंता करतात। मुळातच भुजबळ साहेबांना ज्यावेळेस अजितदादांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही त्यावेळी भुजबळ साहेबांना डावलण्याचा त्यांचा हेतू नव्हता। त्यांनी मला सांगितलं की आमची इच्छा आहे की आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे, आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातही मान्यता आहे त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे। भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं, त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे। पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्या सोबत मैदानात असला पाहिजे या दृष्टीनं त्यातनं मार्ग काढला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।